सांगलीतील आमदार सुधीरदादा गाडगीळ यांच्या जनसंपर्क कार्यालयात आज किरीट सोमय्या यांनी पत्रकार परिषद घेतली। यावेळी त्यांनी मतदार यादी शुद्धीकरण आणि कथित बनावट प्रमाणपत्र प्रकरणावर गंभीर आरोप मांडले। कार्यक्रमात स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थिती होती। यावेळी त्यांनी मतदार यादी शुद्धीकरण मोहिमेबाबत मोठे वक्तव्य केले। 1 एप्रिलपासून महाराष्ट्रात मतदार यादी शुद्धीकरण मोहीम सुरू होत असल्याची माहिती किरीट सोमय्या यांनी दिली। एकही बांगलादेशी मतदार यादीत राहता कामा नये आणि एकही भारतीय नागरिक मतदार यादीच्या बाहेर राहता कामा नये। यावेळी त्यांनी जात प्रमाणपत्र घोटाळ्याचाही उल्लेख केला। मी उघडकीस आणलेल्या प्रकरणानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 3 लाख जन्म प्रमाणपत्रे रद्द केली असा दावा सोमय्या यांनी केला। मतदार यादीत पारदर्शकता आणि कायदेशीर प्रक्रिया काटेकोरपणे राबवली जाईल असेही त्यांनी स्पष्ट केले। जन्म प्रमाणपत्र घोटाळ्याच्या निमित्ताने आज मी सांगली कोल्हापूर दोन्ही जिल्ह्यात दौरा केला। 1-2-4 गावात प्रवास केला। त्यातली काही शंका उपस्थित केली आहे। ते सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्याचे अधिकारी याचा आठवडाभरात तपास करून त्यात गोंधळ असल्यास त्यावर कारवाई केली जाणार। जन्म प्रमाणपत्र घोटाळ्यात आतापर्यंत महाराष्ट्रात 54 ठिकाणी गुन्हे FIR दाखल करण्यात आले आहे। 2002 ची मतदार यादी याला बेसिक मतदार यादी, 1/1/2026 ची मतदार यादी। तर हे दोन्ही मतदार यादीचे प्रूफ हे निवडणूक आयोगाचा जो BLO BLA बूथ लेवल एजंट प्रत्येक मतदाराच्या घरी जाणार, 3 वेळा जाणार। तर ज्याचं नाव दोन्ही मध्ये आहे त्याचं नुसतं तो फॉर्म देणार, तुम्ही फॉर्मात सही करायची। म्हणजे ज्याचं नाव 2002 च्या यादीत आहे आणि आतापर्यंत तो त्याच पत्त्यावर राहतोय तर त्यांनी काहीच करायचं नाही। तर 2002 नंतर ज्यांची 18 झाली त्यांचा घरातला कोणाचाही आई बाबा आजी आजोबा कुणाचंही जर 2002 चा मतदार यादीत नाव असेल तर ते सफिशियंट आहे। मग त्यानंतर बाकीचे पुरावे जे तुमच्या 18 वर्ष झाले ते जो स्थलांतर आहे त्यांनी जुना यादीचं मतदार यादीचं नाव शोधण्यात निवडणूक आयोग मदत करणार। आता ह्याच प्रक्रियेमुळे तो बांगलादेशी बाहेर काढा। 2002 मध्ये त्याच्या आई वडिलांचं किंवा त्याचं नाव नसेल, त्याचं नंतर त्याचं नाव आलेलं आहे तर त्यांनी आई बाबांचं किंवा हिंदू जन्म प्रमाणपत्र भारतीय जनता पक्ष हे बूथ लेवल पर्यंत स्वतःचा पण एजंट नियुक्त करणार आणि तो निवडणूक आयोग सगळ्या राजकीय पक्षांनाही सूट आहे, राष्ट्रीय म्हणजे रेकग्नाइज, तो त्यांचा बरोबर जाऊन त्यांना मदत करणार। ते महाराष्ट्रात पण 50 लाखच्या वर नावं कमी होणार। 50 लाख 50 लाख मध्ये मी 3 कॅटेगरी सांगितली, एक मृत, एक दुबार आणि एक तिसरी जे महत्वाची मी जे सांगितलं की आता त्याला मी बांगलादेशी म्हणलं की तो त्याचा काय प्रूफ आहे, म्हणजे तो इथला नाही हे प्रूफ आहे। आटपाडी आणि ईश्वरपूर तिथे सगळे अधिकारी पण होते, आरोग्य खात्याचे पण अधिकारी होते। विस्तृत चर्चा झाली आहे आणि त्यांनी कबूल केलं आहे। दोन्ही मध्ये त्रुटी आढळल्या। आता ते बोगस आहे, खोटे आहे ते त्यांनी मला सांगितलं की आम्ही 7 दिवसात इन्क्वायरीचं त्यांनी ऑर्डर दिला आहे, कमिटी पण बसवली आहे, 7 दिवसात अहवाल देणार। 1000 लोकांची अटक झाली आहे ज्यांनी खोटे शपथपत्र दिलं, खोटे डॉक्युमेंट दिले। आणखी 40,000ची चौकशी सुरू आहे।
हे सगळे जे भाषण करतात ना किरीट तुम्ही यायचा आहे व्हायचा आहे सगळे कोर्टात गेले कोर्टाने सगळ्यांच्या याचिका फेटाळल्या ओके